नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. नवीन स्थानकासाठी रेल्वे मंत्र्यांनी दिली निधी देण्यास मान्यता. राज्यातील कार्यरत शिक्षकांना परीक्षेत सवलत द्यावी. आमदार केळकर. आणि ग्राहकांना वेळेत सिलेंडर मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कसले कंबर. ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन स्थानकासाठी 250 कोटी रुपयांचा निधी देण्यास रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली. हा आता प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे गेल्यानं लवकरच स्थानकाचं काम मार्गी लागणार असून या स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे स्थानक असं नाव देण्याची मागणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन स्थानकासाठी 250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. हा निधी अश्विनी वैष्णव यांनी मंजूर केला असून तो प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे गेल्यानं लवकरच स्थानकाचं काम मार्गी लागणार आहे. त्यापाठोपाठ आता या स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे स्थानक असं नाव देण्याची मागणी संसदेत ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली असून शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं त्यांनी ही मागणी केली आहे. संसदेत रेल्वे मंत्रालयाशी संबंधित 2026-27 या वर्षाच्या अनुदान मागणीवर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. 26 लाख लोकसंख्या असलेल्या ठाणेकरांचे प्रवासाचं मुख्य साधन रेल्वे आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन स्थानक उभारण्यात येते. काही काळ हे काम संथ गतीनं सुरू होतं. आता या कामासाठी 250 कोटींचा निधी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजूर केलाय. याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी अश्विनी वैष्णव यांचे ठाणेकरांच्या वतीनं जाहीर आभार मानत या नवीन रेल्वे स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे रेल्वे स्थानक असं नाव देण्याची मागणी केली. तसंच अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्टेशनच्या मोठ्या दर्जाच्या अपग्रेडेशनचा प्रस्तावासाठी 949 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तो प्रस्ताव मध्य रेल्वे विभागानं सादर केलाय, परंतु तो रेल्वे बोर्डाकडे प्रलंबित आहे. तो त्वरित मंजूर करावा अशी ही मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची शिक्षक परिषदेचे संस्थापक तथा जनसेवक ठाणे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संजय केळकर आणि शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन तामिळनाडू सरकारनं घेतलेल्या टीईटी बाबतच्या निर्णयानुसार आपल्याही राज्यात तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना 2 वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक केल्यानंतर राज्यात शिक्षक संवर्गातून पदोन्नतीनं पदं भरण्याच्या प्रक्रियेत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलाय. राज्यातील 1ली ते 8वीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शासकीय निमशासकीय असंख्य शिक्षकांना टीईटी सीटीईटी परीक्षा 2 वर्षात उत्तीर्ण होणं बंधनकारक केलंय. राज्यातील 1ली ते 8वीच्या वर्गाला अध्यापन करणारे अनेक सेवाज्येष्ठ शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत. अशा सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नती मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, केंद्र समन्वय, विस्तार अधिकारी, विषय शिक्षक पदांना सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शिक्षण संस्थातील शिक्षक भरतीसाठी पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा सीटीईटी टीईटी घेण्यात येते. सदर परीक्षा उत्तीर्ण होण्याकरता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्ग आणि दिव्यांग यांच्यासाठी 5% गुणांची सवलत म्हणजेच उत्तीर्ण होण्यासाठी 55% गुण असणं आवश्यक आहे. तसंच माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या पत्नी, त्यांचे कुटुंबीय यांना 15% गुणाची सवलत देण्यात येते. म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी 45%ची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शिक्षण संस्थांमधील ज्या शिक्षकांची सेवा 15 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त झाली आहे अशा सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या वयाचा, मानसिकतेचा, अभ्यासक्रमाचा विचार करून उत्तीर्ण होण्यास 15% गुणांची सवलत देण्यात यावी. म्हणजे सीटीईटी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यास किमान 45% गुण करण्यात यावेत. अशी सवलत दिल्यास कार्यरत शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधक, समन्वयक आणि विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती देताना शिक्षक प्रवेश पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य करण्यात आली आहे. पदोन्नती प्रक्रिया राबवण्याबाबत विविध शिक्षक संघटना यांनी नाराजी व्यक्त करून परीक्षेतून पदोन्नतीस पात्र शिक्षकांना परीक्षेतून सूट द्यावी अशी विनंती केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगानं करायच्या कार्यवाहीसंबंधी शासनामार्फत राष्ट्रीय शिक्षण परिषदेकडे तसंच केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडे आपल्या कार्यालयामार्फत मार्गदर्शन मागवण्यात आलं असून याबाबत सुस्पष्ट अभिप्राय प्राप्त झालेला नाही. देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य इंधन टंचाईच्या काळात ठाणे जिल्ह्यातील LPG गॅसचा पुरवठा विस्कळीत होऊ नये आणि ग्राहकांना वेळेत सिलेंडर मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासनानं कंबर कसली आहे. तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली पथकं स्थापन करण्यात आली असून साठेबाजी करणाऱ्या आत्तापर्यंत 121 ठिकाणी छापे घालून कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी अत्यंत कडक भूमिका घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर किंवा अवैध साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. आंतरराष्ट्रीय ऊर्जा चिंतांमुळे केंद्र सरकारनं अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा 1968 लागू केला असून गॅस वाटपाचा प्राधान्यक्रम निश्चित केला. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे पुरवठ्यावर परिणाम होऊ नये यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. ग्राहकांनी घाबरून न जाता गरजेनुसारच सिलेंडर नोंदवावेत, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं. जिल्ह्यातील गॅस वितरणाबाबत माहिती देताना उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितलं की ठाणे जिल्ह्यात सुमारे 2,27,742 घरगुती आणि 4,430 व्यावसायिक गॅस जोडणीधारक आहेत. जिल्ह्यात 13 प्रमुख गॅस एजन्सीत कार्यरत असून त्यांच्यामार्फत दररोज सरासरी 5,922 घरगुती सिलेंडरची तर 622 व्यावसायिक सिलेंडरची आवश्यकता असते. अवैध वापर रोखण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात विविध ठिकाणी 121 हून अधिक धाडी टाकून तपासणी करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी पक्षानं गटनेतेपदी अशरफ पठाण यांची गटनेतेपदी नियुक्ती करत त्यांना विरोधी पक्षनेताही केलं. असं असतानाच पक्ष नेतृत्वानं अचानकपणे गटनेता बदलाचा निर्णय घेऊन पालिकेत नवीन गटनेत्याची नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गटनेतेपदी अशरफ पठाण यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शानू पठाण यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केल्यानं रिक्त झालेल्या गटनेतेपदावर अभिजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या शिफारसीवरून ही नियुक्ती करण्यात आली. अभिजित पवार हे प्रभाग क्रमांक 9 मधून विजयी झाले असून आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. ते आव्हाड यांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहत होते. दरम्यान आव्हाड यांच्या आदेशानं तसंच मनोज प्रधान यांच्या शिफारसीनुसार आपली गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाची सर्वसमावेशक भूमिका मांडण्यास आपण प्राधान्य देणार असून पक्षाच्या नगरसेवकांना एकसंघ ठेवण्यासाठी आपण काम करणार आहोत असं अभिजित पवार यांनी यावेळेला सांगितलं. महिला पोलिसांनी वाहतूक नियमांचं अचूकपणे कर्तव्य पार पाडावं. प्रशासन त्यांच्यासोबतच आहे. कर्तव्य पार पाडत असताना त्यांनी आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी असं आवाहन ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केलं. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत स्त्री शक्तीचा गौरव म्हणून पत्रकार क्षेत्रात कार्यरत महिला वर्ग आणि रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या महिला वाहतूक कर्मचाऱ्यांना त्यांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आलं. महिला दिनाचं औचित्य साधून रविवारी ठाणे शहर वाहतूक शाखा आणि मेयर बायोटिक्स यांच्या वतीनं कापूरबोडी येथील मंथन हॉलमध्ये हेल्मेट सुरक्षा उपक्रम राबवण्यात आला. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत स्त्री शक्तीचा गौरव म्हणून महिला वाहतूक कर्मचाऱ्यांच्या कार्याचं कौतुक करण्यात आलं. घर सांभाळून कामात चोख कर्तव्य बजावणं अशी दुहेरी जबाबदारी महिला पार पाडतात. त्यामुळे आरोग्याकडे त्यांच्याकडून अनेकदा दुर्लक्ष होतं. ही बाब विचारात घेऊन त्यांच्याकरता ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे आणि पोलीस सहआयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मेयर कंपनीच्या पुढाकारानं अस्थिरोग तज्ज्ञांमार्फत बोन डेन्सिटी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. त्यावेळेला महिलांना हेल्मेटचं वाटप करण्यात आलं. उपस्थित महिला पोलीस कर्मचाऱ्यांना संबोधित करताना शिरसाट यांनी स्त्री शक्तीच्या धैर्याला सलाम केला. तर मेयर कंपनीचे संचालक राजेश तावडे यांनी आम्ही नेहमीच स्त्री शक्तीला प्राधान्य देत आलो आहोत असं सांगितलं. तुम्ही विशेष सहकार्य
मेयर बायोटिक्स कंपनीच्या माध्यमात त्यांच्या CSRच्या माध्यमातून आज आपण महिला पत्रकार असतील, महिला पोलीस असतील, महिला RSPच्या अधिकारी असतील यांच्यासाठी हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता, जेणेकरून त्या जे काय घर सांभाळून धावपळ करतात त्या धावपळीच्या दरम्यान त्या सुरक्षित राहावात यासाठी हा उपक्रम होता आणि असंच इथून पुढेही उपक्रम चालू राहतात. डेन्सिटीचा पण तुम्ही 2 डेन्सिटी हां, ह्या सर्व याच्यात आपण आपल्या शरीराची काळजी घेणं राहतं. त्याच्यातनं मेयर बायोटिक्स यांच्या मार्फतीने बोन डेन्सिटी टेस्ट आज आपण या ठिकाणी करणार आहोत आणि ज्यामुळे आपल्यात कॅल्शियमची किती आहे किंवा आयरन किती कमी आहे हे आपल्याला त्याच्यातनं कळणार आहे आणि त्याच्यासाठी ज्यांच्यात कमी असेल यांच्यासाठी मल्टीव्हिटॅमिनच्या टॅबलेट्स असतील, कॅल्शियमच्या टॅबलेट असतील, आयरनच्या टॅबलेट असतील, हे मेयर बायोटिक्सच्या मार्फतीने आपण देणार आहोत. ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सरस आणि मिनी सरस विक्री प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमानं वज्रेश्वरी महोत्सवांतर्गत हे प्रदर्शन 10 ते 14 मार्च दरम्यान यशवंतराव चव्हाण मैदान, कर्णिक रोड, कल्याण इथे आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनास कल्याण, ठाणे तसंच इतर जिल्ह्यामधील सुमारे 12,000 नागरिकांनी भेट दिली. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करत महिलांच्या उत्पादनांना भरभरून प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे अनेक स्वयंसहाय्यता समूहांना प्रदर्शनादरम्यान इतर ग्राहकांकडून पुढील ऑर्डर्सही प्राप्त झाल्यात, ज्यामुळे त्यांच्या व्यवसाय वृद्धीस नवदालन खुलं झाले. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव म्हणाले की ग्रामीण महिलांनी अत्यंत गुणवत्ता आणि कल्पकतेनं तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळाल्यास त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात, हे या प्रदर्शनातून स्पष्ट झाले. उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. तसंच प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अजिंक्य पवार म्हणाले की सरस विक्री प्रदर्शनाला नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. पुढील काळात अशा प्रदर्शनाचे अधिक प्रभावी नियोजन करून महिलांना अधिक संधी देण्यात येईल. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत असून त्यातून महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत.